भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की सद्गुरु सच्चिदानंद नंदास भगवान की देवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्त गोपाल कृष्ण भगवान की हनुमान की साधु संतन की हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम सुंदर ते ध्यान देविते बरी
पहिला दिवस साधा केला नाही हरे 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 रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी.
तुझारी जोडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी हरी नाम घेता उठावी नाम घेता उठावी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी विठ्ठल पायी पडो विठ्ठल पायी पडो विठ्ठल पायी
नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधगाठी विठ्ठल पायी पडो मिठी नामा परते साधन नाही जे तू आणि करशील काही ऐसा लाभ भांडगाठी विठ्ठल पायी पडो मिठी हा कारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ भांडगाठी विठ्ठल पायी पडो मिठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त जागेवर प्राप्त वेळी पवित्र आणि पावन अशा या गावामध्ये निवडून घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवनिवासी वैकुंठवासी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु संत तुकोबाराय यांच्या चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुमच्या देववृंद माई बापाच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला ओळी 4 आहेत काका. अभंग नामपर प्रकरणातील आहे. आपल्या ह्या पवित्र आणि पावन अशा या गावामध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेले गाव. ह्या गावामध्ये कार्यक्रमाला काहीतरी निमित्त असावं लागतं. या युक्तीप्रमाणे आपल्या गावामध्ये हनुमंतरायांचा जन्म जयंती निमित्त आजचा हा कार्यक्रम सकाळीच सूर्योदयाच्या आधी हनुमंतरायांचा जन्म झाला नाही का. अभंग आहे. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्यावंतीला. हनुमंतरायांचा जन्म झाला. हनुमंतरायांच्या जन्मानिमित्त आपल्या गावामध्ये वैष्णवाचा निमित्त वैष्णव मेळावा आला. खर तर गोष्ट अशी आहे, तुम्ही आपण भाग्यवान आहात. नवे नवे पळसकर मंडळी, तुम्ही आमच्यापेक्षा खूप भाग्यवान आहात. तुम्हाला गोष्ट समजून गेली कुठूनही असू द्या. बाबा सांगत होते तुमच्या गावामध्ये 8 दिवस पर्यंत सप्ताह चालतो. किती वर्षापासून तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे नाही का. पण सप्त्याला 8 दिवस वेळ मिळत नाही, फुरसत मिळत नाही, टाइम मिळत नाही. म्हणून माझ्या महात्म्यांनी या ठिकाणी नवी हे नियोजन आणि प्रयोजन या ठिकाणी असं केलेलं आहे की बाबा 1.5 दिवसाचा, 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 2.5 दिवसाचा मेळावा करावा नाही का. जेवढे 8 दिवस लागतील तेवढा दिवस 1 दिवसामध्ये सुद्धा वैष्णव मेळावा होऊ शकतो. कारण वेळ नाही, फुरसत नाही, टाइम नाही. वणी बसली घ्या पुस्ती काका वेळ लागत नाही नाही का.
म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, आम्ही भाग्यवान आहात की या ठिकाणी साधू संतांचं आपल्याला दर्शन झालं, एकमेकांच्या भेटी गाठी होतात, जुनं नवं होत असते, उतरलेल्या बॅटरी का चार्जिंग होत असतात. तुमच्या गावामध्ये माझे श्रीपाद बाबाचे किती अनुयायी आहेत मला माहिती नाही, पण आजच्या वैष्णव मेळ्याला 50 तरी घडतील मला गॅरंटी आहे बर का. कारण मार्गच असा आहे ज्याप्रमाणे आजारावर कडू औषध दिलं जातं आणि कडू औषध दिल्यानंतर ताप जातो बर का. म्हणून कडू हे सत्य असतं. एखाद्या वेळेस काही मंडळीचे शब्द दिवसभरामध्ये जळ जातील किंवा डोक्यावर जातील, पण मात्र घरी जाऊन दिवसभराचा आपण जो तेवढा ऐकलं तेवढा मात्र त्याचं ज्याप्रमाणे दिवसभर आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्याने ते रवण होत असतं, त्याप्रमाणे हे सेवन करायचं आणि त्याचा बारकाईनं विचार करायचा. विठ्ठल विठ्ठल. मला वेळ थोडासा भेटतो आहे कारण कार्यक्रमाला सुरुवात उशिरा झालेली आहे बर का. या ठिकाणी आयोजकांनी सुंदर असं आयोजन केलेलं आहे. पहिलंच वर्ष आहे असं वाटत नाही आणि खरोखर प्रेमाने आनंदाने या ठिकाणी हे आयोजन नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा कोळपिंपरीकर यांच्या मार्गदर्शनाने नवे नवे प्रेममूर्ती असे असणारे माझे बंधुराजे प्रल्हादजी महाराज पिंपरखेडकर यांच्या मार्गदर्शनाने आजचा हे वैष्णव मेळाव्याचं पहिलं वर्ष. कारण पाठिंबा देणारा माणूस शहाणा असावा नाही का, ज्ञानी असावा. काहीतरी त्या ठिकाणी जो माणूस बुडून गेलेला असतो त्याच्या पाठीमागे चालल्यानंतर माणसाला काही कमी करू शकत नाही. तर अनेक या ठिकाणी गावाचे प्रत्येक गावाचे मंडळी या ठिकाणी साधक मंडळी लांब लांबवरून तालुक्या जिल्ह्यावरून आलेले आहेत. गावातलेही मंडळी आहे, महिला मंडळ आहे, पुरुष मंडळी आहे. सांगणं एकच आहे बर का. आजपर्यंत तुम्ही सत्यांमध्ये अनेक गोष्टी ऐकल्या असतील, कथा ऐकल्या असतील नाही का, चुटकुले ऐकले असतील, पण या 1.5 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या कथा चुटकुले ऐकायला अजिबात मिळणार नाही. या ठिकाणी फक्त एकच सांगितलं जाईल, देव नाम आणि संत. याच्या पलीकडे या मंडपात काही असू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुंदे नृत शारदवला या शुभ्रवस्त्रारुता या विनावर दंड मंडित करा या स्वेद पद्मासना या ब्रह्मासुत शंकर प्रभुत्वे दैवे सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जड्या पहा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या
संपादने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकादयाचे केले स्मरण होय सगळ्या विद्याचे अधिकरण त्याची बंधुचरण श्री गुरुचरणी नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू दे उफाटे विठ्ठल विठ्ठल नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी तुकोबाला या अभंगामध्ये सांगतात बाबा नाम उठा उठी घ्यायचं म्हणजे तुम्ही झोपलेले आहेत का किंवा एका जागेवर बसलेले आहेत का काका तुम्ही झोपलेले आहेत का एका जागेवर बसलेले आहेत का म्हणून तुकोबाला सांगतायत का नाम घेता उठा उठी म्हणजे तुम्ही बसलेले आहेत उठा बरोबर म्हणायचा हरी नाही का झोपेतून उठले मधले म्हणायचं हरी असं काय आहे का तसं काहीच नाही तुकोबाला सांगता बाबा नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी प्रत्येक क्षणामध्ये नवे नवे प्रत्येक सुवास आला त्याचं चिंतन करायचं आहे चिंता अजिबात करायची नाही काय करायचं चिंतन करायचं आहे आणि एवढं जर केलं तर ऐसा लाभ भांडा गाठी ते सांगता बाबा तुम्ही माणसाच्या जन्मात आला ना तर तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या बाबा ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी असं काहीतरी करा जेणेकरून ज्याप्रमाणे सासरी गेलेली मुलगी माहेरी ज्या वेळेस येते आईला बघून बर का आई मंडळी आईला बघून जेव्हा ती सावा दावा पळत येते आणि आईला मिठी मारत असते आणि वक्सा बक्सी रडत असते त्याचप्रमाणे तुकोबाला सांगतात ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी म्हणजे एखाद्याच्या विठोबाचा किंवा कोणत्याची मूर्तीला गाठ मारून बसणं याला म्हणत नाही बरं विठ्ठल पायी पडो मिठी त्याला नाही म्हणत कारण ज्या देवाला हात नाही पाय नाही काहीच नाही त्या देवाला तुम्ही मिठी मारू शकत नाही का नाही ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी नामा परते साधनच नाही नामाशिवाय दुसरं साधन राहू शकत नाही बर का नामाशिवाय साधन राहू शकत नाही तुम्ही आपण नामाच्या पलीकडे काहीतरी करतो पण माझ्या देवाला ती गोष्ट मान्य नाही करावं करू नये असं नाही उपास तापास होम नाही का योग याग यज्ञ सर्व गोष्टी कराव्यात करू नये असं मला म्हणायचं नाही पण ज्ञानोबाला या जागेवर काठ मारता जप तप कर्म हरिविना धर्म वा उगाचे श्रम व्यर्थ जाय आपला श्रम वाया जाऊ नाही याच्यासाठी हे डिपार्टमेंट आहे खूप काही करत आलो तुम्ही आपण पण साधू संत मात्र सांगतात बाबा तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी शहाणा तो धनी घेतो येथे बर का परमार्थ देखादेखीचा नाही हौशेचा नाही फॅशनचा नाही डेकोरेशनचा नाही तर कशाचा आहे अनुभवाचा आणि माझ्या महात्म्याने या ठिकाणी प्रत्येकाला अनुभव सांगितला आहे ताई मंडळी तुम्ही साखर खातात गुड खातात कसं लागतो बरं गोड लागतो ना किती गोड लागतो गुड नाही हा गुड आहे नाही का हा गुड आहे मला सांगा ना गुड किती गोड लागतो माना झाला होता हेच सांगायचं गुड आम्ही खायचं आणि चव तुम्ही सांगायची असंच चालू आहे या जागेवर आपण कुठेतरी थांबायला पाहिजे नाही का याचा उलगडा करायला पाहिजे परमार्थ जगामध्ये कोण करत नाही असा जगात एकही सापडू शकत नाही चोर सुद्धा मारुती बाप्पाला त्या ठिकाणी सुपारी ठेवतो आणि रात्री चोरी करायला जातो मारुती बाप्पा माझी चोरी सफल होऊ दे
हरी हरी म्हणती सारे 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 कितना जल में कितना मरे कितना जल में कितना मरे हरि नाम के 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 हरि नाम घेता एक हरि नाम घेता एक हरि नाम घेता हरी हरी म्हणती सारे सारेच हरी हरी म्हणतात कितीदा जन्मे कितीदा मरे हरी हरी जगात कोण म्हणत नाही असं एकही सापडू शकत नाही साधू संत महात्मे सांगतात बाबा सर्वच हरी हरी म्हणतात पण जे माझ्या देवाला आवडतात ना ते म्हणत नाही जे माझ्या देवाला आवडतं ना ते म्हणत नाही याच्यासाठी बर का जी आवडायला पाहिजे याच्यासाठी हे डिपार्टमेंट आहे याला धर्माचा मंडप असे म्हणतात मी नेहमी करता कीर्तनामध्ये सांगतात मंडप अनेक प्रकारचे असतात काका मंडळी ताई मंडळी अनेक प्रकारचे मंडप असतात पण त्या धर्माच्या मंडपामध्ये साधू संतांचा धर्माचं काहीतरी सांगितलं जातं नवे नवे जे जीवनाचा उद्धार करण्याचं सांगितलं जातं याला धर्म मंडप असं म्हणतात या धर्म मंडपामध्ये माझे साधू संत महात्मे सांगतात बाबा तुम्ही आपण खूप परमार्थ केलेला आहे परमार्थाला अर्थ जेव्हा असतो तेव्हा नामाचं त्या ठिकाणी महती कळली जाते नाम नेमकं खायचं असतं का पियायचं असतं नेमकं कशासाठी असतं हे माझे महात्मे पाठीमागे ज्यांचे तुम्हाला हे कटआउट दिसत आहे ना याच्यावर माझे संत श्रीपाद बाबा माझे संत रामदास बाबा आहेत ते तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आहेत या मंडपात येऊन बसलेले आहेत कोणाच्या तरी निमित्तानं त्या महात्म्याचं एकच म्हणणं होतं भाऊ बाकीचं काही सांगू नको कीर्तनामध्ये फक्त तू अनुभव सांग बर का काका तुमच्याकडे पेरणी केली जाते आता हा पेरणीचा टाइम नाही पेरणी केली जाते पेरणी केल्यानंतर तुम्ही पेरणी करून रिटर्न होतात का त्याच्यावर काहीतरी करावं लागतं क्रिया माती टाकावी लागते ना म्हणजे माती टाकण्यासाठी कोण त्यांना कोंबड्या म्हणतात कोण रई म्हणतात नाही का असं फिरवलं जातं ना का उघड्यावर टाकून येतात हो उघड्यावर टाकून येत नाही कारण उघड्यावर टाकून आल्यानंतर म्हणजे ते उगवून कशाला येणार नाही असं मला म्हणायचं नाही त्याला झाकून यावं लागतं त्याला कारण आहे किड्या माकोडांनी पशु पक्ष्यांनी त्याला खाऊ नये नाही का आणि झाकून आल्यावर बरोबर 15 दिवसानं 8-15 दिवसानं मात्र त्या ठिकाणी ते पीक अंकुर दशाला व्यवस्थितपणे येत असतं नाही का ते सांगतात बाबा पेरावं तुमच्याकडे जमीन सुद्धा तयार आहे काय तुमच्याकडे जमीन तयार आहे फक्त पेरणारा पाहिजे या 1.5 दिवसाच्या मेळाव्यामध्ये पेरणारे सुद्धा आले आहेत जन्माचं सार्थक करून घ्या कारण शेतकरीचे शेतीचे काम भरपूर करतात सर्व महिला करतात पुरुष मंडळी करते नाही का सर्वच करतात सगळ्यांना सर्व गोष्टी करता येत तुम्हाला नांगर हाकलता येतो मला नांगर हाकलता येत नाही मला खुरप धरता येतं तुम्हाला खुरप धरता येत नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला कळत तुम्हाला पूर्णाच्या पोळ्या जमतात मला नाही जमत त्याच्यासाठी सुगरण असावी लागते सुगरणीला जमत असेल सर्वच बाया असतात महिला असतात पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नसते किंवा कळत नसते किंवा जमत नसते
आजी मी नवीन फोडली, मला काय तूप काढता येणार? म्हणून एखाद्या त्या चष्मावाल्या आजींच्या कोणाचा तरी पाया पडावं लागेल का नाही मला? आणि मनमानी जर केली तर मग तूप मात्र निघणार नाही. किती दिवस तिथं चालत बसा, तूप निघू शकत नाही, कारण मार्ग दाखवणारा पाहिजे. जोपर्यंत मार्ग दाखवणारा सापडत नाही ना, तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी आपल्याला त्या दुधातून तूप काढता येणार. मग दुधातून तूप जर काढायचं आहे तर मग काय करावं लागतं मावशी? चष्मावाली माहिती का 70-80 वर्षाची आई आहे तिथं बघा. काय करावं लागतं? दूध गरम करावं लागतं ना. दूध गरम केल्यानंतर गरम केलेल्या दुधामध्ये विरजण टाकावं लागतं का माडी? तुम्ही मुरण म्हणतस ना ते नाही? हा, थोडंसं गार होऊ द्यावं लागतं. गार झाल्यावर त्याच्यामध्ये विरजण टाकावं लागतं. विरजण टाकल्यानंतर 1-2 दिवस त्याला पडू द्यायचं. ते मुरलं जातं. मुरलं जातं गेल्यानंतर खापरेसारखे ते दही रूपाला येतं. दही रूपाला आल्यानंतर माझी आई त्या ठिकाणी म्हणते अंतकल्पना माझ्याकडे ते मी तूप काढून दाखवते, तुला नाही जमायचं ते, कारण गुरुनी करेल ना म्हणे. तुम्ही करेल का? हा हो, गुरु करणं पडत कडच बघा ही. हा, मग ते मायने माझ्या गाडी देतच का? मग आईने थोडस कोमट पाणी केलं, कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी वरे वरे रई फिराय दिली तडे वरे वरे का मारी रई वरे वरे फिरवणे पडत का? आपला वरवरच चालू आहे अजून. रई जर वरती वरती फिरवली तर मात्र लोणी निघणार. म्हणून रईला आतमध्ये टाकावं लागतं आणि घुसडणे करावं लागतं. घुसडता घुसडता मंथुरी नवनीता तैसेगी अनंता वाया व्यक्त कथा सांडी मार्ग. त्या ठिकाणी घुसडता घुसडता लोणी नावाची जात वरती आली. लोणीचा गोडा वरती आला. तो गोडा सुद्धा माझ्या आईने त्या पाण्यामध्ये आईमाई काढून घेतला. खरगट पाणी असेल, खट्ट पाणी असेल ते निघून जाईल बाबा, नाही का? मग त्या लोण्याला त्या ठिकाणी काय केलं आई तुम्ही? त्याला अग्नीचा स्पर्श केला ना, अग्नी पेटवली, पातेला ठेवला, पातेल्यामध्ये लोण्याचा गोळा टाकलाय. पाकिस्तान संग्रह का तुमले मी आते हाय तुम्हाला गावनच आहे ना? हा, इतकं सोपं आहे. त्या ठिकाणी त्याला तापवले गेले. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विना हित कोण सांगे. आणि या युक्तीप्रमाणे त्याला तापवलं गेलं. तापवल्यानंतर बेरी बाजूला आणि तूप बाजूला निघालं का नाही? केव्हा? त्यांचा पाया पडावा लागला. मला रीत माहिती नाही. परमार्थ हा रीतीचा आहे बा, कसंही नाही. कशाचा आहे? परमार्थ रीतीने करावं लागतं. हे डिपार्टमेंट सोपं नाही. या ठिकाणी माणसं तर सर्वच आहे, पण या ठिकाणी माणसाची खाण आहे ते या ठिकाणी माणसं बनवले जातात. आपल्याला घडवले आहे, नाही का? या ठिकाणी माणसं घडवले जातात, हो, त्याशिवाय नाही बर का? म्हणून माझे साधू संत माते सांगतात, गाता पुराणामध्ये शोधू नका पण सिद्ध आहे. माणूस ना देव बनी जाय, देव बनी जाय मनासी पालना संयम. माणूस ना देव बनी जाय, देव बनी जाय मनासी पालना संयम.
दीड दिवस तेच सांगायचं आहे. कारण बर का मी बी या गावात नवीन नांद आलेले, मी पहिलाच आलेले या गावात. आपली मंडळीचे बरेच मंडळीचे कीर्तन सप्त्यामध्ये झाली आहेत, पण मी पहिल्यांदा आली बर का. आणि मेळावा पहिलाच आहे या गावामध्ये. प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक जण आलेला नाही किंवा येत नाही, कोणीतरी एखादा चुकायचा काही येत असेलसाठी मेळावा नसतो. काही मंडळींना ते दिसू द्या ना, हे काय आहे नेमकं हेच तर सांगायचं आहे. कीर्तनात बाकी काही सांगायचंच नाही आपल्याला. त्यांना पटलं नाही पटलं, पटण्यासाठी वैष्णव मेळावा अजिबात नाही. टाइम पास करण्यासाठी नाही आणि पुढच्या वर्षी आम्हाला इथं मेळावा पाहिजे असंही नाही. फक्त एखादा गाड्याला पाहिजे याच्यासाठी एवढं आहे. येतो हिताचा कळवळा जीव तुझे तिला महात्म्याने रक्त ओतलेलं आहे. बोलायला काय वेळेला हाड्याचे काळे केलं, रक्ताचा पाणी केलं. तुम्ही काय केलं? त्यांनी खरंच केलं हाडाचं काढा. बायका मुलांना पाहिलं नाही, घरादारावर नांगर फिरवला त्यांनी. 100 तर 150 संतांना या ठिकाणी खाऊन टाकलं. या समाधाने अजून नाही कळालं. काय सांगायचं तुम्हाला अजून? साधू संत महात्मे सांगतात बाबा बघा या काकांना जे होत होतं ना, ताई मंडळी या पळसखेडेकर मंडळी, तुम्ही प्रत्येक मेळाव्याला येत नसतात. तुमच्या गावाच्या आसपास मेळावे होत असतात, मंगरोळाला होतात, मोरफळमध्ये होतात, हिरापूरला होतात, अनेक गावांमध्ये वैष्णव मेळावे होतात. प्रत्येक गावाला प्रत्येक जण येत नाही, म्हणून एका माणसासाठी वैष्णव मेळावा केला जातो. साधू संत महात्मे सांगतात मारकळी वसुव मिळावले जसुव जसुव मी मारकळी वसुव मिळाले परमार्थ तातडीचा आहे, जीव राहत नाही. त्याला असं म्हणायचं मी मेळाव्याला जाईल आणि माळकरी होईल. माळकरी होण्यासाठीच नाही, माळकरी भरपूर झाले हो जगामध्ये. माळकरी भरपूर झाले, पण नामधारक व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? माळकरी भरपूर होतात, दिंडीमध्ये गेले, सप्त्यामध्ये बसले, चालू पुरता माळकरी होतात नाही का. माळकरी होणं खूप सोपं आहे, पण नामधारक व्हायला पाहिजे, त्याला माळकरी म्हणतात. आणि जो नामधारक नाही ना, तो या गोष्टीला नाव ठेवतो बर का भाऊ. या दादांना जी अवस्था होत होती याला काय म्हणतात? अष्टसात्विक भाव म्हणतात. काय बावडट लोक याला घुमणं म्हणतात. या गोष्टीविषयी खूप त्रास होतो, पण ज्यांनी हा त्रास सहन केला आहे त्याला पेलवता येतो. त्यांनीच हे करून दाखवायचं आणि ज्यालाच करता येईना त्याच्या जवळ हे पाठवायचं. नाही तर आता लय भरती झाली. सांगायचं असं होतं, याला अनुभव म्हणतात. अनुभव कशाला म्हणतात? आता आला ना तुम्हाला कालच्याला अनुभव. रात्रीला पाऊस पडला ना, कोणाचा मक्का झोपून गेला, कोणाचा काढून पडलेला आहे, कोणाचा कापून ठेवलेला आहे नाही का, कुठं कुठं गाळपीट झाली आहे. आला का नाही अनुभव? म्हणजे प्रपंचाचा तुम्हाला अनुभव येतो. चांगलं आलं तरी अनुभव, वाईट झालं तरी अनुभव. मग परमार्थात अनुभव यायला नको का? परमार्थ असाच आहे का? हम भी करते तुम भी करते. बाबा सांगत होते प्रवचनामध्ये. बाबाचं कीर्तन, बाबाचं ते सत्संग जो असतो ना, प्रस्तावना दिवसभराचे कीर्तन असतात. कीर्तन ते दुसरं काही नसतं. हुशार माणूस बरोबर वैष्णव मेळाव्याच्या दिवशी उद्घाटनापर्यंत जो आला तोच कीर्तन करू शकतो. आणि ज्याने प्रस्तावना ऐकली तो म्हणून काय सांगू काय विठ्ठला विठ्ठला. याला अष्टसात्विक भाव म्हणतात. भाऊ हा भाव निर्माण व्हायला पाहिजे. ताई तुम्ही भाकरी बनवतात ना, भाकरी आता तुम्हाला सांग बर का मी रोज भाकरी बनवतात ताई तुम्ही, आणि भाकरी तापल्यानंतर तुम्ही थंड तावावर जर टाकी दिना तर काय होईल?
बर जाळ लावलेला आहे तवा तपलेला आहे भाकर टाकलेली आहे पण भाकरला जर पोपळाच उन्हा नाही तर मग बाप तुमले चांगलं म्हणस का मा भाकरला जर पोपळा उन्हा नाही माय म्हणस तू ना हा माने म्हणतस ना त्या हा मन अनुभव सांगस तुमले त्या सांगतो तुम्ही सगळा टाकी ठेवाल भाकरला पोपळा जर नाही चव लागस का मग मला सांगा आपण गणस करतस उपास आपास नाही का सर्व 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 करतो पण त्याच्यापासून आपण अलिप्त राहतो मला सांगा ते देवाला आवडतं का ही आपली संस्कृती आहे आवडे देवासी ऐकतो प्रकार आवडे देवासी ऐकतो प्रकार आवडे आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कधी मधी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कडवडा वैष्णवांचा माळा खूप चांगली माळा खूप चांगली आहे पण माळाचा उपयोग आपण वेगळा वेगळा करत असतो माझे ज्ञानोबराई सांगतात बाबा बाकीचं काहीच करू नका जे माझ्या देवाला आवडतं ना तेच करा ज्ञानोबरायांची एक ओवी आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना दुसरं काही करू नको तू मन मी हेच करी काय कर तू मन मी हेच करी माझिया म्हणजे माझ्या देवाचा माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते मग कोणी रामाचं स्मरण करत असेल कोण कृष्णाचं करत असेल कोणत्याही एका दिवस देवाचं करायचं बर का आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना दिवा सुख नये येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान ते सांगतात बाबा हे सर्व नाश पावणारा आहे ते काही कामाचं नाही अविनाश करी आपण या आळसेने लावी मना पिसे त्या गोविंदाची फक्त गोविंदाचा वेळ लागायला पाहिजे बाकीचं नाही किती करा ज्ञानोबराई सांगता बाबा ज्ञानदेवी मौन काय जपमाळ अंतरी वड म्हणी तानी नाही बर का वड म्हणी तानी नाही ज्ञानदेवी मौन जपमाळ अंतरी दरुणी श्री हरी जपे सदा सदा सर्वदा निरंतर कायम असे असणारे निरंतर त्याचं चिंतन करायचं असं सांगतात म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा बाकीचं दुसरं काही करून माणसाच्या जन्मात आला तर फक्त देवाचं नामस्मरण कर तेही कसं कर उठा बैठा सर्व कार्य करिता नाथ बाबा सांगतात हरी बोला खाता हरी बोला पिता हरी बोला गाता उठता पैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी भांडता काढता सर्व कार्य करिता हरी बोला नाही का सर्व कार्य करिता हरी बोला म्हणून तुकोबाराय सांगता बाबा सर्व कार्य करता हरी बोला कसं करा उठा उठी करा अभंगाच्या पहिल्या नाम घेता उठा उठी उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी
नाम घेता ओढ नाम घेता ओढ नाम घेता ओढ संसाराची तुटी होय 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 संसाराची तुटी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ भांडा गाठी विठ्ठल पायी पडो मिठी तुकोबाराय सांगतात बाबा देवाचं नित्य नेमान आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी या युक्तीप्रमाणे प्रत्येकाने देवाचं स्मरण करायचं. हे माझ्यापेक्षा जास्त सांगणारे या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला वेळ मिळाला पाहिजे. प्रत्येकाला आता भुका लागलेला आहे. पण थोडंसं अजून सांगते. मला 5 मिनिटं दिले. 5 मिनिटाच्या आधीच आवडणार आहे. साधू संत महात्मे सांगतात बाबा तुकोबारायांना बाबाजी चैतन्याकडे जावं लागलं बर का. माझ्या ज्ञानोबारायांना निवृत्ती दादांकडे जावं लागलं. नामदेव महाराजांना विसोबा काकांकडे जावं लागलं नाही का. रोहिदास सांभाळ होते रामानंद स्वामींकडे त्यांना जावं लागलं. मीराबाईला रोहिदास महाराजांकडे म्हणजे रोहिदास स्वामी त्यांच्याकडे जावं लागलं. प्रत्येकाला गुरु करावा लागतो. गुरु बिना ज्ञान कळेना अक्कल बाजारात मिळेना. ज्या परमात्म्याचे आपण रात्रंदिवस नामस्मरण करत असतो. 8 दिवसापूर्वी राम जन्म गेला. सर्वत्र एक वाणी एक वचनी एक पत्नी असे असणारे प्रभू रामचंद्र प्रभू यांना सुद्धा गुरु करावा लागला. वैशिष्ट मुनीचा पाया पडावा लागला नाही का. ज्यांचा आपण धर्म अष्टमी मनवतो नाही का श्रावण महिन्यामध्ये त्यांना सुद्धा माझं सानीपनी ऋषींकडे जावं लागलं. जगाचा बाप आहे तुम्ही. आपण संत समागमे करावी संत समागमे धरावी परमार्थाची तातडी करावी. तुकोबाराय सांगतात बाबा नामा परते साधनाई जे तू आणि करशील काही हकारुनी सांगे तुका काय हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. गुरु शिवाय मरू नका. बरं मरणारे सर्व म्हणतात एकाच दारापुढे जातात. सर्व गोष्ट बरोबर एकाच दरवाज्यातून जातात. पण प्रत्येकाची गाठ वेगळी वेगळी असते बरं का. मार्ग वेगळा असतो. इथून आपल्याला बरोबर दिसत असतं बरं का. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. कारण मनुष्य जन्मामध्ये जो येतो त्यालाच नाम घेता येतो. इतर योनीमध्ये ही भानगडच नाही. विठोबा Kumaar
मंडळी, आपल्या पवित्र पुण्य पावन नगरीमध्ये पहिल्याच वर्षी या ठिकाणी खाली मला सगळ्यांनी 2 मिनिटं मारुतीरायांचा प्रसाद आहे, सगळ्यांनी प्रसाद घ्या आणि प्रसाद घेतल्यानंतर आपल्याला लगेच